नमस्कार, माझं नाव आहे मेघा. तर आज आपण बनवणार आहोत देठाची भाजी. ही भाजी रानामध्ये सापडते आणि ही मोस्टली उन्हाळ्यामध्ये येते. छोटे छोटे देठ असतात ते हे आणले जातात आणि ह्याची भाजी खूप मस्त लागते. ह्या भाजीचं तुम्ही बघू शकता, असं रानामध्ये छोटे छोटे देठ निघतात आणि जिकडे करवंदाची जाळी असते तिथे हे खूप भेटतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे तोडून आणतो आणि याची भाजी खूप सही लागते. तर हे मला गावावरून सासूबाईंनी भाजी पाठवली होती. तर ही ॲक्च्युली 3-4 दिवस ही फ्रीजमध्येच होती, मला टाईमच भेटत नव्हता करायला. तर आज मी याची रेसिपी करते आणि एकदम साधी करते, कारण की रानातल्या भाज्या जेवढ्या तुम्ही साध्या कराल तेवढ्या त्या चविष्ट लागतात. तर 3-4 दिवस आणलेले, त्यामुळे मी त्याची देठं खुडून घेते, बिकॉज ते सुकलेच मागची देठं. आता ही आपण काय करणार आहोत की छान प्रकारे एकदम बारीक बारीक कट करणार आहोत. आता काही काही जण हे कुकरला लावतात, कारण की ही भाजी लवकर शिजत नाही. काही काही जण हे टोपशीमध्ये डायरेक्ट शिजवतात. तर मी हे टोपशीमध्ये शिजवणार आहे, कढईमध्ये शिजवणार आहे. तर ही सुकटीत खूप भारी लागते, त्यामुळे मी एक छोटी वाटी सुकट घेतलेली आहे आणि ती आधी भाजून घेते. आता आपण कढईमध्ये तेल टाकतोय. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी थोडंसं मी जिरं टाकते आणि थोडासा लसूण. तो लसूण ठेचून टाकायचं, त्यामुळे जास्त फ्लेवर येतो. मला ठेचून आवडतो, त्यामुळे मी ठेचून टाकते. आता हिंग टाकूया थोडंसं आणि त्याच्यानंतर हे चांगली फोडणी थोडीशी हे करूया, परतूया. आणि आता याच्यामध्ये एक मोठा कांदा टाकायचा आहे, कारण की या भाजीमध्ये जेवढा कांदा असेल तेवढी भाजी टेस्टी होते. आणि हा जो कांदा आहे तो जास्त शिजून द्यायचा नाही आपल्याला, फक्त थोडंसं गुलाबी होऊन द्यायचा आहे. आणि थोडंसं आपण मीठ पण टाकू शकतो, याच्यामुळे कांदा खूप लवकर शिजतो. तुम्ही बघू शकता. आता कांदा जास्त शिजला नाही, थोडासा पिंकिश झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण भाजलेली सुकट, जी गरम पाण्यामध्ये मी भिजत टाकलेली आणि चांगली 2 वेळा वॉश केली आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही जी चिरलेली भाजी होती चांगली वॉश करून गाळून मी ही डायरेक्टली टाकते. आता ह्या कंडिशनला मी मसाले हे वरून टाकणार, कारण की गावठी भाज्यामध्ये वरून मसाले टाकले की खूप छान चव येते, रॅदर दॅन याच्यामध्ये कांद्यामध्ये. तर इथे मला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मी तिखट, गरम मसाला पावडर आणि हळद एवढंच टाकते. आता याच्यामध्ये जास्त एक्स्ट्राचे मसाले वगैरे टाकायची गरज नाही. फक्त भाजी जेवढी तुम्ही ही गावठी भाजी जेवढं सिंपल कराल तेवढं त्या भाजीची चव उभरून निघेल. आता हे बघा, तुम्ही बघू शकता. आता ही भाजी शिजायला मी भरपूर गरम पाणी टाकते, कारण की ही भाजी शिजायला खूप टाइम लागतो. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1 शिट्टीमध्ये किंवा 2 शिट्टीमध्ये ही भाजी शिजून जाईल, किंवा अशी गॅसवर ही अर्ध्या तासात शिजून जाते, फक्त झाकून ठेवायची. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे. तर इथं मस्त मस्त गरम चपाती मी घेतलेली आहे, भाजी आणि सोबत हे म्हणजे सुकट होती, त्याचे मी ग्रेव्ही सारखी चटणी बनवली आहे. ॲक्च्युली ही चटणी मी नाही बनवली, ही चटणी मावशींनी दिलेली मला शेजारच्या. आणि ही आहे आपली भाजी. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. ही नक्की ट्राय करा.